आणि आता बातमी नाशिकमध्ये. नाशिकच्या सिडको परिसरातील सारंग चौक या परिसरात ड्रेनेज तसंच पाण्याच्या समस्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून नागरिक त्रस्त झालेले आहेत. अशातच पिण्याच्या पाण्यात जिवंत अळ्या असल्याचं निदर्शनास आलंय. परिसरात दुर्गंधीयुक्त पाणी तसंच अळ्या सापडल्यानं नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. उलट्या, जुलाब, सतत पोटदुखीसारखे आजार होत असल्यानं मनपा प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असंही यावेळी सांगण्यात आलं. मनपाच्या पाणी पुरवठा विभागाचा पुन्हा एकदा भोंगळ कारभार समोर आल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या पाण्यामध्ये जवळपास बरेच दिवसापासून आळ्या निघणं, पाण्याचा वास येणं यांसारखे बरेचसे असे प्रश्न निर्माण झाले आहे. त्यामुळं नागरिकांचे, महिलांचे व तसेच इथे राहणाऱ्या लहान मुलांचे जीवितव्याला धोका निर्माण झाला आहे. मी शाळेतून आली तेव्हा मी पाणी प्यायला गेली तेव्हा माझ्या मम्मीला तिथून आळी होती, तर माझ्या मम्मीला आणि पप्पांना मी दाखवलं तर आणि गेल्या दिवसापासून माझी बहीण आणि मी आजारी आहे. कंप्लेंट करून पण कोणी म्हणजेच अधिकारी म्हणा काही कोणी इथं येत नाही, दाद देत नाही. आणि मग तक्रार तरी कोणाकडे करायची? आम्ही सर्वसाधारण लोक, आमच्या घरी काही ॲक्वा नाही, हे नाही ते नाही, आम्ही सर्वसाधारण लोक आहे, मध्यमवर्गीय. आज पण सकाळी मी पाणी लावलं, मुलीने प्यायला पाणी घेतलं, मम्मी हे किती घाण पाणी येते, वास मारतो, डायरेक्ट चंबरच्या पाण्याचा वास मारतो पिण्याच्या पाण्याचा. तर आम्ही तक्रार करायची कोणाकडे? राज्यातील सर्व उपसा सिंचन योजनेचं ऑडिट करा असं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले. तसे आदेश देऊ केलेले आहेत. किती दिवस योजना सुरू आणि बंद राहणार आहेत याची माहिती घ्या. देखभाल आणि दुरुस्ती वेळेत होते का हा देखील मुद्दा त्यांनी त्यांच्या याच्यात उपस्थित केला आणि त्या संदर्भातली चौकशी करण्याचे आदेश किंवा तशी तपासणी करा असे आदेश जे ते खुद्द राधाकृष्ण विखे पाटील यांनी देऊ केलेले आहेत. त्यामुळे सध्याला जर आपण पाहिलं तर जलसंपदा खात्याच्या वतीनं सिंचनाच्या संदर्भातले जे वेगवेगळे प्रोजेक्ट सुरू आहेत, प्रकल्प सुरू आहेत, ते किती पूर्णत्वास आलेले आहेत, ते आले असतील तर त्याची स्थिती काय, त्याचं मेंटेनन्स केलं जातं का, दुरुस्ती केली जाते का, या सगळ्या संदर्भात माहिती घेण्याची व तपासणी करण्याचे आदेश देण्यात आलेत.